नमस्कार. नांदेड जिल्ह्यातील माझ्या सर्व शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी बांधवांनो व विशेषतः माझ्या सर्व नांदेड जिल्ह्यातील तरुणांनो, आज रविवारी तुमच्यासोबत फेसबुक लाईव्ह येण्याचं अत्यंत महत्त्वाचं कारण आहे. आपण सर्वजण लाईव्ह येत आहात, त्या पद्धतीने आपल्याशी मी संवाद साधणार आहे. ऑगस्ट महिन्यातील अत्यंत महत्त्वाचा विषय जो आपल्या सर्वांना कल्पना आहे, नांदेड जिल्हाच नव्हे, मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वांना ज्याची कल्पना आहे ती म्हणजे विशेषतः नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीबाबत. याबाबतच दोन महत्त्वपूर्ण बातम्या ॲग्रोवन पेपरमध्ये काल आणि आजच्या पेपरमध्ये आल्या आणि ते वाचल्यानंतर जी मनात अस्वस्थता निर्माण झाली त्या विषयाला घेऊन मी आपल्याशी संवाद साधणार आहे. त्यामुळे आपण सर्वजण, माझ्या फेसबुकवरच्या सर्व मित्रांना कळकळीची विनंती आहे की आपण संवेदनशीलपणे हे विषय ऐकावे. पहिली बातमी आहे, सरकारने पुसली अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं. 13 सप्टेंबर शनिवारच्या ॲग्रोवनच्या पेपरमधील ही बातमी आहे. विशेषतः नांदेड जिल्ह्याच्या अनुषंगानं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारने पानं पुसली अशा पद्धतीची बातमी आमचे आदरणीय ॲग्रोवनचे प्रतिनिधी कृष्णा जोमेगावकर सरांनी दिली आहे. आणि त्याच्याच अगदी दुसऱ्या दिवशी ॲग्रोवनच्या पहिल्या पेजवर, संपूर्ण पेपरच्या पहिल्या पेजवरची बातमी आहे आणि ती पण नांदेड जिल्ह्याशी संबंधित आहे. तुमच्या संवेदना जर खरंच शिल्लक असतील तर सगळ्यांनी एकदा पेपर घेऊन ही बातमी वाचावी. नांदेडमध्ये शेतकरी आत्महत्येत वाढ. स्पष्ट पहा, नांदेडमध्ये शेतकरी आत्महत्येत वाढ. 2 महिन्यात 30 तर 8 महिन्यात 110 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची हे ॲग्रोवनची बातमी आहे. या दोन्ही दिवसाच्या पेपरच्या बातम्या जर आपण वाचलो तर किमान शासनाचं धोरण आणि शेतकऱ्यांचं मरण हे मी जे वाक्यावरती फेसबुकला टॅगलाईनला लिहिलंय त्याचा अर्थ आपल्याला समजेल. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, ऑगस्टच्या मध्य ऑगस्टमध्ये, मिड ऑगस्टमध्ये देगलूर, मुखेडसह संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य परिस्थितीमुळे गावं पाण्याने वेढली होती. विशेषतः लेंडी पट्ट्यातील हसनाळ, रावणगाव व त्या सभोवतालची गावं 2 दिवस अक्षरशः पाण्यात होती. मग शेतीची तर काय दुरावस्था झाली असेल याची आपण कल्पना न केलेली बरी. त्याच्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळं मग ते लेंडीच्या, मन्याडच्या व इकडून तेलंगणातून येणाऱ्या निजामसागर डॅममधील पाण्याच्या बॅकवॉटरमुळे अक्षरशः देगलूर तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली होती. खरीपाची पिके तर वाहून गेली, पण त्याचबरोबर हजारो हेक्टर शेतामधील माती सुद्धा मोठ्या प्रमाणात खरडून गेली. ही संपूर्ण परिस्थिती आपल्या इथल्या सर्व लोकप्रतिनिधींना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना ही सगळी परिस्थितीची जाणीव असतानाही, म्हणजे या सगळ्या लोकांनी, मी नावं घेणार नाही, या सगळ्या भिकारचोट लोकांची नावं घेऊन मला त्यांची नावं मोठी करायची नाहीत. ही सगळी नावं तुम्हाला पाठ आहेत. सगळे सत्ताधारी आमदार, सत्ताधारी खासदारांनी, त्याचबरोबर पालकमंत्र्यांनी सुद्धा या संपूर्ण भागाचा दौरा केला, मुखेडचा दौरा केला. देगलूरला तर ह्या पालकमंत्री आले नाहीत, त्याबद्दल सुद्धा आम्ही आवाज उठवलो. विलोली पट्ट्यामध्ये सुद्धा पालकमंत्री आले. या जिल्ह्याला 2 राज्यसभेचे खासदार आहेत, 1 लोकसभेचा खासदार आहे. त्याचबरोबर 9च्या 9 नांदेड जिल्ह्यातील 9च्या 9 आमदार हे सत्ताधारी पक्षाचे आहेत. मग ते भाजप असेल, शिवसेना असेल व त्यांचे सर्व जे काही मित्र पक्ष आहेत, या पक्षाचे हे आमदार असताना एकाही आमदाराचं तोंड या बातमीनं उघडत नाही. तर लाज वाटली पाहिजे आम्हाला अशा लोकप्रतिनिधीबद्दल. अक्षरशः हे जेव्हा फोटो सेशनसाठी, मी फोटो सेशनसाठीच म्हणणार आहे आता,
हे जेव्हा या भागात फोटो सेशनसाठी आले, मोठमोठ्या गप्पा मारल्या की तुम्हाला विशेष पॅकेज मिळवून देऊ, खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळवून देऊ, अशा गप्पा मारल्या. पण प्रशासनाने अक्षरशः जुन्याच दराने, जे काही प्रचलित दर आहेत त्या प्रचलित दरानेच प्रशासनाने मदतीची मागणी सरकारकडे केलेली आहे. ती तुम्हाला आकडेवारी सहित सांगतो. एकंदरीत झालेली जी काही नुकसानी आहे ती खूप मोठी आहे. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे हजारो हेक्टर शेतीतली पिकं तर वाहून गेलीच. अक्षरशः 15 ते 20 माणसं, ज्याला आपण म्हणजे आज माणसं मेल्यानंतर सुद्धा आपल्या संवेदना मरून गेल्या की काय, 15 ते 20 लोक, मग ते लेडी पट्ट्यात असतील आणि इतरत्र या अतिवृष्टीमुळे, या ढगफुटी सदृश्य परिस्थितीमुळे, पुरामुळे, हे बॅकवॉटरच्या सगळ्या साचल्यामुळे 15 ते 20 लोक मृत्युमुखी पडली. त्याचबरोबर 500 जनावरं दगावली, हजारो जनावरं या पुरामध्ये वाहून गेली. आणि एवढी मोठी नुकसानी झाल्यावर जुन्या दराप्रमाणे शेतकऱ्यांनो ऐका की जुना जो दर आहे तो हेक्टरी 8,500 रुपये, आणि ते पण फक्त 2 हेक्टर पर्यंतची त्याला मदत मर्यादा आहे. ही बातमी जर आपण वाचली तरी सुद्धा आपल्या कोणाचं जर तोंड उघडत नसेल तर मला असं वाटतं की काय आपण कुठल्या टप्प्यावर येऊन बसलो आहोत. माझ्या शेतकरी बापाचं एवढं मोठं नुकसान झाल्यानंतरही त्याला मिळणारी मदत ही अत्यंत तुटपुंजी आहे. त्या बातमीत लिहिल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली, इतकं कडक शब्दात अॅग्रोवांनी लिहिलेलं आहे. तरी सुद्धा तुमच्या माझ्या संवेदना जाग्या होत नाहीत. तुम्ही आम्ही याविरुद्ध बोलत नाही. फक्त आणि फक्त 552 कोटी रुपयाची मागणी येथील प्रशासनाने शासनाकडे केलेली आहे. हजारो हेक्टर शेती आणि शेतीतली माती वाहून गेली. ती 8,500 रुपयाने, तेही हेक्टरी, एकरी नाही, 8,500 रुपयाच्या हेक्टरी मदतीने ती परत येणार आहे का, हा माझा प्रश्न आहे. जी जनावरं वाहून गेली, फक्त उदाहरणादाखल फक्त एक मुद्दा मांडतो. मुक्रामबाद पट्ट्यातील खंकरे नावाचे 2 युवा तरुण, 2 बांधव नवीन उद्योग करण्याच्या उद्दिष्टानं जनावरं घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू केली होती. आज त्या दोन्ही बंधूंची, एकाची जवळपास 40-45 जनावरं आणि दुसऱ्याची 7-8-10 जनावरं अक्षरशः या बॅकवॉटरमुळे लेंडीच्या वाहून गेली, मरण पावली. त्यांच्या मदतीची काय तरतूद याच्यात केलेली आहे. जर होणारी मदत, झालेली नुकसानी कोट्यवधी रुपयात आहे आणि मिळणारी मदत जर 1,00,000-1.5 लाख रुपये मिळणार असेल तर हा अत्यंत अन्यायी मदत आहे. म्हणून हे शासनाचं धोरण शेतकऱ्यांचं मरण ठरत आहे. मागे सन्माननीय ज्येष्ठ पत्रकार, शेती विषयाचे आणि पीक विमा विषयाचे अभ्यासक पी साईनाथ यांना आम्ही देगलूरला व्याख्यानाच्या निमित्ताने आणलं होतं. रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड विजेते पी साईनाथ देगलूरमध्ये आले होते आमच्याकडे. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की हा मराठवाडा स्मशानवाडा बनतो आहे. राजेंद्र सिंह राणांनी इथल्या दुष्काळाबाबत, शेतकरी आत्महत्येबाबत चिंता व्यक्त केली होती. आज अॅग्रोच्या पेपरला पहिल्या फ्रंट लाईनला बातमी आहे, नांदेडमध्ये शेतकरी आत्महत्येत वाढ. संपूर्ण मराठवाड्यामध्येच शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ होत आहे. त्यातल्या त्यात नांदेड जिल्ह्यात जवळपास 2 महिन्यामध्ये 30 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं आहे आणि जवळपास 8 महिन्यामध्ये 125 ते 150 शेतकरी आत्महत्या करत आहेत. ही अत्यंत इथल्या शासन, प्रशासन आणि तुम्हा आम्हा सर्वांना अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. हे सगळं घडतंय त्याच्या मागे इथल्या धोरणं इथली कारणीभूत आहेत असं मला इथे जाणीवपूर्वक आपल्याला सांगावंसं वाटतंय. खूप गोष्टी आहेत बोलण्यासारख्या. परवाच पत्रकार परिषद ऐकत होतो. मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे आदरणीय गायकवाड साहेब, प्रवीणदादा गायकवाड यांनी विश्लेषण केलं एकंदरीत सध्याच्या महाराष्ट्राच्या परिस्थितीबद्दल. आणि ते सांगत होते की आत्ता ही जी काही परिस्थिती येऊन ठेपलेली आहे ती म्हणजे शिक्षणावरच वाढलेला खर्च. म्हणजे मी शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल आणि सध्याच्या जे काही एकंदरीत महाराष्ट्राची जी काही परिस्थिती, इथे जो कोणी एकमेकावर उठतो आहे, आपला राग एकमेकाच्या समाज बांधवावर काढतो आहे, तेव्हा प्रवीणदादा गायकवाड त्याचं असं विश्लेषण करतायत की शिक्षणात होत असणारे जे काही वाढत असणारा खर्च, आरोग्य क्षेत्रावर आलेला अरिष्ट आणि बेरोजगारी
याचं विश्लेषण प्रवीणदादा गायकवाड करतायत। मी त्याच्या पुढे जाऊन असं म्हणेन की शेतीत आलेलं अरिष्ट म्हणजे शेतीवरचं संकट हे सुद्धा आत्ताच्या एकंदरीत या दुरावस्थेला कारणीभूत आहे। कारण एकीकडे शेतीत होणारी गुंतवणूक म्हणजे शेतीवरचा खर्च वाढलेला आहे, त्या प्रमाणात मात्र शेतमालाचे भाव वाढत नाहीत। त्याचबरोबर शेतीला जे काही त्यांना शेतकऱ्यांना जे रिटर्न मिळणं अपेक्षित आहे, न शासनाकडून कुठली सुरक्षितता आहे, पीक विम्यासारखी सुरक्षित मिळावं म्हणून जी योजना केली गेलेली आहे ती सुद्धा या सगळ्या विमा कंपन्यांच्या फायद्यासाठीच बनवली गेलेली आहे असं मला इथं प्रामाणिकपणे सांगावंसं वाटतं। 2024चा पीक विमा अजूनही शेतकऱ्यांना मिळाला नाही। मोठमोठ्या या सगळ्या आमदार आणि खासदारांनी नांदेड जिल्ह्यातल्या खूप मोठमोठे बॅनर बनवले होते, एवढे करोड रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। 1 ते 2 दिवस तुटपुंजा काही शेतकऱ्यांना कोणाला 500 रुपये 200 रुपये 100 रुपये असे खात्यात पैसे पडले आणि पुढील पैसे मात्र कुठेच पडले नाहीत। 2025च्या पीक विम्याबाबत तर शासनाने खूप मोठे बदल केलेले आहेत। पूर्वी अशी अतिवृष्टी झाली किंवा नुकसान झाले तर शेतकऱ्यांना फोन करून विमा कंपन्यांना नुकसान भरपाईसाठी फोन करण्याची तरतूद होती। ते तिन्ही ट्रिगर या नव्या योजनेमध्ये बदलण्यात आले। पूर्वी शासन 1 रुपयाला शेतकऱ्यांना विमा भरून द्यायचा, आता शेतकऱ्यांनाच पैसे भरावे लागत आहेत आणि ते भरावे लागून सुद्धा पीक विमा कंपनीकडून पैसे मिळतील याची कुठलीच शाश्वती शेतकऱ्यांना नाही। अशा अनेक संकटामध्ये सध्या आपला शेतकरी बांधव अडकलेला आहे आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या मदतीमध्ये आम्ही जी मागणी केली होती कोल्हापूरच्या धर्तीवर शेतकऱ्यांना आणि इथल्या शेतमजुरांना आणि कष्टकऱ्यांना विशेष वाढीव मदत मिळावी, सगळ्याच लोकप्रतिनिधींनी इथल्या ती मागणी नंतर लावून धरली। पण आता जे काही प्रशासनाने शासनाला मदतीचा अहवाल पाठवलेला आहे त्या अहवाल मात्र अत्यंत तुटपुंज आहे। 552-55 कोटीची ही मदत अक्षरशः शेतकऱ्यांची थट्टा करणारी आहे। या सगळ्या परिस्थितीवर माझ्या सर्व शेतकरी बांधवांना, शेतकरी पुत्रांना माझी विनंती आहे की आपण याविरुद्ध आवाज उठूया, अन्यथा हा अन्याय आपण किती दिवस सहन करायचा। आता मिळणारी ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे। आपण जे म्हणलं होतं की जर हीच घटना पश्चिम महाराष्ट्रात घडली असती तर पश्चिम महाराष्ट्रात 15 दिवसामध्ये विशेष GR काढून तिथल्या लोकांना आर्थिक मदत करण्यात आली। मग नांदेड जिल्ह्यातले आणि मराठवाड्यातले नेते यांची मुंबईमध्ये ताकद नाही हे तरी त्यांनी स्पष्ट करावं, मग शेतकरी ठरवून घेतील काय करायचं ते। जेव्हा लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांचे म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन योग्य पद्धतीने नाही हाताळलं तर श्रीलंका आणि नेपाळ सारखी परिस्थिती उद्भवू शकते। इथल्या लोकप्रतिनिधींनी, सत्ताधाऱ्यांनी एवढं सोप्यात आम्हाला घेऊ नये। जर ही लोक रुग्ण हातात घेऊन आणि नांगर हातात घेऊन जर उतरली तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल। पण त्यांना माहिती आहे, इथल्या सत्ताधाऱ्यांना माहिती आहे, मुंबई आणि दिल्लीत बसणाऱ्या सत्ताधाऱ्यांना माहिती आहे की आम्ही या सगळ्या नागरिकांचे संवेदना मारून टाकलेल्या आहेत। आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे मी आत्ताच्या परिस्थितीवर सांगू शकतो की या सगळ्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला आम्हाला जातीचा आणि धर्माची गुंगी देऊन आम्हाला जातीत धर्मात तेढ निर्माण करून तुमच्या आमच्यात जी भांडणं लावलेली आहेत त्यांना माहिती आहे एकसंघ होणार नाही। शेतकरी म्हणून, कष्टकरी म्हणून हे एकसंघ होणार नाहीत आणि लढणार नाहीत। काय परिस्थिती आहे महाराष्ट्रात। आज मला मराठा बांधव, ओबीसी बांधव एकमेकाच्या समोर विरोधात थांबलेली आहेत। दुसरीकडे जुने एसटी आणि नव्याने एसटी मध्ये सहभागी होणारे जाती एकमेकाच्या विरोधात थांबलेले आहेत। हिंदू धर्माचं भांडण तर सदैव इथं सत्ताधाऱ्यांनी पेटवत ठेवलेलंच आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर इथले सत्ताधारी मात्र निवांत आहेत की लोक संघटित होणार नाहीत आणि आवाज उठवणार नाहीत। पण माझ्या सर्व तरुणांनो, शेतकरी बांधवांनो, तुमच्या माझ्या जगण्या मरण्याचे प्रश्न, तुमच्या माझ्या बापाचे, शेतकरी बापाचे प्रश्न आवासून उभे असताना आपण मात्र याविरुद्ध प्रयोग काढत नाही। आमचे संदीप देशमुख बारटकर असतील आणि संतोषदादा गव्हाणे असतील हे सदैव या सगळ्या प्रश्नावर वारंवार सोशल मीडियातून आवाज उठवत असतात। आमचे मुखेडमधील अनेक शेतकरी पुत्र सुद्धा याबाबत बोलत असतात, पण तो आवाज कुठेतरी कमी पडतोय। माझ्या मित्रांनो, आपण सगळ्यांनी सोशल मीडिया हे अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे। जरी आत्ताची सगळी माध्यमं जरी आपल्याला परवडणारी नसली किंवा ती सत्ताधाऱ्यांनी स्वतःकडे केंद्रीकृत करून ठेवली असली तरी सोशल मीडिया आजही आपल्याला फ्री आहे। आपण ते मजबूतीनं आपलं म्हणणं या सोशल मीडियावर मांडूया।
त्यामुळं ॲग्रोनमधल्या या 2 बातम्यांना घेऊन जे माझ्या मनात आलं ते आपल्या समोर मी मांडलेलं आहे. जर आपल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल, पूरग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल, तर कृपया लोकप्रतिनिधींनी सुद्धा जे लोकप्रतिनिधी या भागात आले, त्यांनी दौरे केले, फोटो सेशन काढले, नंतर बातम्या देऊन घेतल्या, स्वतःच्या म्हणजे सोशल मीडियावरून स्वतःचा प्रचारही करून घेतला. मान्य आहे, तो प्रचार करा, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्हाला ते करावं लागतंय. पण तुम्ही ते ज्या उद्देशाने केला ते उद्देश सफल झालं का हे तुम्ही पाहणार आहात का नाही. या निमित्ताने माझ्या इथल्या लोकप्रतिनिधीला सुद्धा इशारा आहे की ही जी काही शेतकऱ्यांच्या तोंडाला म्हणजे पानं पुसण्याचं काम इथलं प्रशासन आणि ती शासन करत आहे, त्याच्या विरुद्ध तुम्ही आमदार आणि खासदार आवाज उठवणार आहात का नाही. मला प्राध्यापक खासदार रवींद्र चव्हाणजी यांचं अभिनंदन करायचं की त्यांनी कालच आव्हान केलेलं आहे इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना की नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी, विशेष पॅकेज देण्यासाठी आपण स्वतंत्र बैठक मुंबईमध्ये बोलवा. याबाबत मला आदरणीय प्राध्यापक रवींद्र चव्हाणजी यांचं अभिनंदन करायचं आहे की किमान कुणीतरी एका लोकप्रतिनिधींनी यासाठी एक पाऊल पुढे टाकलं. पण सत्ताधारी खासदार आणि सत्ताधारी आमदारांनी कृपया यात लक्ष देऊन आमच्या शेतकऱ्यावर जे हा अन्याय होतोय तो अन्याय रोखण्यासाठी आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना, म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर शहापूर पट्ट्यातील शेळगाव, तमलूर, मेदनकल्लूर, शेकापूर अशी गावं 2 दिवस पाण्यात होती. तिथली शेत जमीन पुढच्या रब्बीला सुद्धा वापरता येणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात खरडून गेलेली आहे. मग त्या खरडून गेलेल्या जमिनीला तुम्ही स्वतंत्र मदत करणार आहात का नाही, हा माझा प्रश्न आहे. खूपसे प्रश्न आहेत. पीक विम्याचा प्रश्न आहे, शेतमालाच्या भावाचा प्रश्न आहे, शेतीला मिळणाऱ्या मदतीचा प्रश्न आहे, पीक कर्जांचा प्रश्न आहे, कर्जमाफीचा अत्यंत महत्वाचा प्रश्न तुमच्या माझ्या समोर आवाजून उभा आहे. यांनी निवडणुकीच्या प्रचारात आपल्याला कर्जमाफी करू अशी घोषणा केली, पण त्या घोषणेचं काय झालं. आम्ही जे मागितलंच नाही ते तुम्ही देताय. ते शक्तीपीठ म्हणून मोठं महामार्ग आहे, 1 लाख करोड रुपयाचा जो काही महामार्ग आहे, कुठल्याच शेतकऱ्यांनी त्याची मागणी केली नाही. भांडवलदार लोकांसाठी तुम्ही एवढं मोठी गुंतवणूक करून शक्तीपीठ महामार्ग उभं करताय. लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी कुणी आंदोलन केलं होतं, कुणी मोर्चा केला होता. तुमच्या तिजोरीत सर्वसामान्य कष्टकरी शेतमजुराला, शेतकऱ्याला द्यायला पैसे नाहीत, तर याला तुम्ही जबाबदार आहात. ही जी काही धोरणं आहेत, चुकीची धोरणं तुम्ही राबवताय आणि जिथं द्यायचं आहे तिथे मात्र तुम्ही हात आवरताय. म्हणून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला घेऊन सुद्धा आता आवाज उठवणं अत्यंत गरजेचं आहे. या धोरणामध्ये प्रशासनाने आणि शासनाने तात्काळ बदल नाही केले तर आम्ही सर्व शेतकऱ्यांना संघटित करून गावोगाव आंदोलन पेटवू आणि गावातल्या तरुणांना, शेतकऱ्यांना घेऊन नांदेडच्या कलेक्टर कचेरीवर आक्रमक आंदोलन करू, एवढाच इशारा या निमित्ताने देतो. माझ्या सर्व सोशल मीडियातील मित्रांना विनंती आहे, कृपया हे आपण पहा, ऐका आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त शेअर करा. इथल्या सर्व लोकप्रतिनिधीपर्यंत, प्रशासनापर्यंत हा आवाज गेलाच पाहिजे. धन्यवाद.